ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। कोपरखैरणे पोलिसांनी चेन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली। त्याच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत। कोपरखैरणे येथील भीमाबाई पाटील या जिन्याच्या पायऱ्या उतरत असताना पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने चोरून नेली होती। या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी या गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तांत्रिक तपास करून आरोपी चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम सिंग वय 34 राहणार जोशी अळी कोपरखैरणे मूळ गाव कानपूर उत्तर प्रदेश याला 25 ऑगस्ट रोजी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला। आरोपीकडून 1,46,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। अटक आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चैन जबरी चोरी आणि NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जय हिंद। कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणे पोलिसांच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दीपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय 34 वर्ष हा मूळ राहणार कानपूर उत्तर प्रदेशचा आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून कोपरखैरणे पोलीस हद्दीतील 2 चेन स्नॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले। त्या दोन्ही गुन्हे 2 महिलांचे, एक ज्येष्ठ महिला होती, त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची चेन चोरीस गेली होती। तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्याची चेन जबरी चोरी केली होती। हे दोन्ही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंग कडून रिकव्हर केले आहेत। सदरची बाजार मूल्य 1,46,000 रुपये आहे। सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणार आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश। कानपूर या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण 11 गुन्हे नोंद आहेत। त्यातील 8 गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत, 2 गुन्हे हे NDPS चे आहेत आणि 1 गुन्हा चोरीचा आहे। असा हा उत्तर प्रदेशात देखील वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखैरणे ह्या ठिकाणी राहत होता। स्थानिकांनी चौकशी केली असता तो तिथून परागनंदा झालेला आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेश पोलीस त्याला ताब्यात घेऊन तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत। तरी ह्या दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत। सदरच्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय CP सर श्री मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट CP सर एनपुरे सर, आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाने सर, आमचे ACP श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं। त्यांच्याकडून मिळणारे सीरियल अनालिसिस, त्यांच्याकडून तंतोतंत मिळणाऱ्या माहिती, जेरलिस्टची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस करण्यास बहुमूल्याची आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे। धन्यवाद।